नमस्कार मंडळी. आय पी ओची पुन्हा एकदा जोरदार धूम मार्केटमध्ये आहे आणि का नसणार. भारतातला एक सगळ्यात मोठा ग्रुप जवळपास 2 दशकानंतर जेव्हा आय पी ओ आणतोय तेव्हा तर हे साहजिकच असणार. ऑफकोर्स टाटा टेक्नॉलॉजीज. टाटा मोटर्सचा जो आय टी भाग सांभाळणारी ही कंपनी ह्याचा आय पी ओ आजपासून सुरू झालेला आहे. आणि काय म्हणूया, जसं गेल्या वर्षी एल आय सी हा एक बहुचर्चित आय पी ओ होता, तसं ह्या वर्षीचा एक आपण म्हणू शकतो सगळ्यात मोठा किंवा बहुचर्चित असा आय पी ओ. तसा साईज वाईज तो फार मोठा नाही आहे, 3,000 कोटीच्या आसपासचाच हा आय पी ओ आहे. पण येस, एक मोठी कंपनी, एक मोठा कॉर्पोरेट समूह आणि एक काय म्हणूया, एक नावाजलेली कंपनी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक प्रॉफिट मेकिंग कंपनी. अशा सगळ्याच्या दृष्टीने जर बघायला गेलं तर एक टाटा टेक्नॉलॉजीचा आय पी ओ हा खऱ्या अर्थाने खूप खास आहे. सगळ्यांचं मत या कंपनीबद्दल पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे आम्हाला परत ह्या कंपनीचं ॲनालिसिस करण्यामध्ये तसा काही इंटरेस्ट नाही. येस, प्रॉमिसिंग कंपनी आहे. तुम्ही जर ओव्हरऑल आर एच पीचं पाहिलं तर सगळ्या गोष्टी ह्या कंपनीच्या बाबतीत फेवरेबल आहे आणि बिझनेस मॉडेल इटसेल्फ खूप चांगलं आहे. जर आपण ओव्हरऑल जर बघितलं तर आय टी बऱ्यापैकी आता चांगलं रिकव्हरीमध्ये आणि ऑटोमोबाईल हा जो सेक्टर आहे हा गेली 2-2.5 वर्ष एक चांगल्या फेजमधून जो जातो आहे, ह्या सगळ्याचा फायदा हा नक्कीच टाटा टेक्नॉलॉजीजला होताना आपल्याला दिसतो आहे. पण गंमत अशी आहे की नुसतं टाटा टेक्नॉलॉजीज नाही तर ह्या सगळ्या दरम्यान अजून पण जे इतर 4 आय पी ओ चालू आहेत हे थोडेसे झाकोळले गेले आहेत. आपण थोडंसं त्याबद्दल देखील समजून घेऊया की सध्या मार्केटमध्ये अजून कोणकोणते आय पी ओ चालू आहेत आणि ह्या कंपन्या नेमकं काय करतात. ह्या ठिकाणी आपण डिटेल ॲनालिसिस नाही घेत आहे, एक जनरल व्ह्यू ह्या कंपन्यांबद्दलचं आपण घेतो आहोत. एक बिझनेस मॉडेल शॉर्टमध्ये आपण ह्या कंपन्यांचं समजून घेऊया आणि देन आपण या आय पी ओजबद्दल पण डिसिजन घेऊ शकतात. आणि एक थोडीशी आय पी ओ भरण्याची एक स्ट्रॅटेजी जर ह्या निमित्ताने आपण लक्षात घेऊया. बऱ्याच जणांनाही माहीत असणार, पण बिगिनर्सना किंवा जे लोक म्हणतो ना एक स्टॉक मार्केटमध्ये काहीतरी सुरुवात करू इच्छितात त्यांच्यासाठी मला असं वाटतं आय पी ओ ही नक्कीच एक चांगली आणि पहिली पायरी असू शकते. सो या व्यतिरिक्त जे 4 आय पी ओ चालू आहेत त्यातला कालपासून एक जो सुरू झालेला आहे तो आहे IREDA. सो ही एक इरेडा असं पण काही जण ह्याचं प्रोनाऊन्सिएशन करतात. सरकारी कंपनी आहे, रिन्युएबल एनर्जीमधलं व्यवसाय करणारी ही कंपनी आहे. आपण थोडंसं स्क्रीनच्या माध्यमातून बघूया ह्या अजून कोणकोणते आय पी ओ चालू आहेत आणि ह्या कंपन्या कशा, आय पी ओची साईज काय आहे आणि कसं एकंदरीत आय पी ओची स्ट्रॅटेजी आपली असू शकते. सो जी फर्स्ट कंपनी आपण ह्या ठिकाणी डिस्कस केली ती आहे इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी. 2,000 कोटीच्या आसपासची ही इश्यू साईज आहे. कालपासून हा आय पी ओ सुरू झालेला आहे. प्राईज वाईज खूप अट्रॅक्टिव्ह आहे सगळ्यात, त्यामुळे रिटेल ऑब्व्हियसली ह्या सेक्टरकडे बघण्याची शक्यता आहे. त्यात पण जर आपण पाहिलं तर गेली 3 वर्ष पी एस यू म्हणजेच सरकारी कंपन्या ज्या फ्रंट फूटवर आहेत, कारण ओव्हरऑल म्हणतो ना गव्हर्नमेंटचा कॅपेक्स आणि ह्या सगळ्याच्या ज्या अनाऊन्समेंट आहेत सातत्याने ज्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे गेल्या 3 वर्षात आपण पाहिलं की सरकारी कंपन्यांमध्ये एक मोठी तेजी आलेली आहे. कुठेतरी ही कंपनी पण त्याचाच एक बेनिफिशियरी ठरू शकते. त्यामुळे या कंपनीला सुद्धा एक चांगलं लिस्टिंग गेन येण्याची शक्यता आहे. पहिलीच कंपनी आपण जी डिस्कस केली इरेडा, राईट. सो 460 ही पर लॉट ही साईज आहे आणि आय थिंक रिटेल्सचा आपल्याला माहिती आहे बिलो 2 लाखचं ॲप्लिकेशन रिटेलने करणं ॲडवायझेबल आहे. कालपासून सुरू झाल्यामुळे इथे आपल्याला सबस्क्रिप्शन डेटा पण दिसतोय. ऑलरेडी 2 टाईम्सपेक्षा जास्त ही कंपनी ओव्हर सबस्क्राईब झालेली आहे. टाटा टेक्नॉलॉजीबद्दल जस्ट आपण डिस्कस केलं. टाटा ग्रुपने पण व्हॅल्युएशन बऱ्यापैकी अट्रॅक्टिव्ह ठेवलेलं आहे ह्या कंपनीचं. आजपासून सुरू झालं म्हणजे साहजिकच आहे, शुक्रवारपर्यंत हा आय पी ओ आहे. 3,000 कोटीची ही साईज आहे आणि म्हणजे ही कंपनी तर मी म्हणेन एक म्हणतो ना एक लाँग टर्म पोर्टफोलिओ कॅन्डिडेट म्हणून पण लोक ह्या कंपनीकडे नक्कीच विचार करू शकतात. एक दुसरी खास कंपनी म्हणजेच फेड बँक फायनान्शियल सर्व्हिसेस. फेडरल बँक ही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि ह्याचीच एक सबसिडरी कंपनी, काइंड ऑफ NBFC स्वरूपाची ही कंपनी, दॅट इज फेड बँक फायनान्शियल सर्व्हिसेस. खूप स्ट्रॉंग ट्रॅक रेकॉर्ड आहे. MSMEमध्ये हे दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे आणि गोल्ड लोनमध्ये म्हणजेच आपण म्हणूया मुथूट आणि मन्नपुरम नंतर तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे. स्टेबल बिझनेस आहे, स्ट्रॉंग मॅनेजमेंट आणि प्रमोटर ग्रुप असल्यामुळे हा आय पी ओ देखील एक लिस्टिंग गेन ॲज वेल ॲज लाँग टर्म ह्या दोन्ही दृष्टीने
पॉझिटिव्हच वाटतं. आपण त्या व्यतिरिक्त अजून थोडेसे समजून घेऊया 2 IPOs कुठले आहेत ते. आता हे जे पुढचे जे 2 आहेत हे मात्र कंपॅरेटिव्हली स्पेशली फ्लेअर हा थोडा छोटा IPO आहे. 600 कोटीच्या आसपासचा IPO आहे. फ्लेअर रायटिंग आपण जे सगळे पेन्स वापरतो हे ह्यामधलं एक खूप मोठं आणि लीडिंग नाव आहे फ्लेअर रायटिंग. बघायला गेलं तर काय म्हणूया ही पेन किंवा आपण म्हणूया हे स्टेशनरी आयटममधला हा जो प्रकार आहे ऑफकोर्स याला पण एक म्हणतो ना ह्याला आपण एक रोजच्या वापरातली वस्तू ह्या कॉन्टेक्स्टमध्ये म्हणू शकतो की ही एक म्हणतो ना एक ग्रोईंग इंडस्ट्री आहे आणि मुळात ह्या कंपनीचं ऑर्गनाइज मार्केटमध्ये ह्या कंपनीचं एक स्ट्रॉंग बेस आहे. व्हॅल्युएशन ह्यांनी सुद्धा अट्रॅक्टिव्ह दिलं. अगेन व्हॅल्युएशनसाठी तुम्ही RHP रेफर करू शकता प्रत्येक IPOचं. 600 कोटीचा IPO आहे. प्राइस बँड आणि लॉट साईज ह्या ठिकाणी आपल्याला दिसतच आहेत. आणि शेवटचा म्हणजे गंधार ऑइल रिफायनरी इंडिया. बेसिकली ऑइल रिफायनरी जरी ह्या कंपनीचं म्हणजे नावामध्ये असलं तर ही कंपनी प्रामुख्याने कॉस्मेटिक इंडस्ट्रीसाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे हे प्रोव्हाइड करण्याचं काम करते. ऑब्व्हियसली म्हणजे ही बघायला गेलं तर एक B2B सेगमेंटमधली कंपनी होते आणि खूप म्हणतो ना जर एक कॉस्मेटिक इंडस्ट्रीची ग्रोथ पाहता ह्या कंपनीला जो ओव्हरऑल बिझनेस पोटेन्शियल आहे हे पण चांगले दिसत आहेत. ह्यावेळी पहिल्यांदा असं झालं की पाचीच्या IPOs जे चालू आहेत ह्यांनी व्हॅल्युएशन्स हे बऱ्यापैकी अट्रॅक्टिव्ह ठेवलेले आहेत. कारण ह्यामुळे बेनिफिट हा होतो की एक रिटेल इन्व्हेस्टर IPOsकडे ज्या पद्धतीने बघतो तो याच पद्धतीने बघतो की मला लिस्टिंग गेन काहीतरी होऊ शकेल आणि लिस्टिंग गेन होण्याचा स्कोप तेव्हाच राहतो जर कंपनीने काहीतरी अट्रॅक्टिव्ह व्हॅल्युएशन ठेवलं असेल तर लिस्टिंग गेन होऊ शकेल. बघा या वर्षीचं आपण एक थोडंसं ॲनालिसिस समजून घेऊया. 40 IPO 2023 मध्ये आतापर्यंत लिस्ट झालेले आहेत आणि 40 पैकी जवळजवळ 36 ते 37 कंपन्यांचे IPO लिस्टिंगच्या दिवशी वाढले आहेत. 33 कंपन्यांचे IPO लिस्टिंगच्या दिवशी पॉझिटिव्ह क्लोजिंग दिलेली आहे. सो मोर ओव्हर जी रिटेलचा जो एक धारणा असते की IPO भरायचा लिस्टिंगला बाहेर पडायचं तर ऑलमोस्ट 85 to 90% IPOsनी ह्या वर्षी तरी लोकांना पैसा बनवून दिलेला आहे. प्रॉब्लेम फक्त IPOमध्ये असतो अलॉटमेंटचा, त्याच्याबद्दल आपण आता शेवटी डिस्कस करूच. सो ओव्हरऑल सांगायचा हेतू एवढाच की हे पाचही IPOs ॲक्च्युली रिटेल इन्व्हेस्टर्सनी ह्यावेळी बघण्यासारखे भरण्यासारखे आहेत. ऑफकोर्स भरण्याचा निर्णय हा तुम्ही तुमच्या ब्रोकर आणि फायनान्शियल ॲडवायझर बरोबर बसूनच घेतला पाहिजे. पण येस ह्या प्रॉमिसिंग आहेच पाचही कंपन्या आणि बिझनेस मॉडेल खूप स्टेबल आहे. ह्याचा नक्कीच कुठेतरी फायदा होऊ शकतो. ह्या स्टॉक रेकमेंडेशन्स नाही आहेत किंवा ह्या कुठल्याही इन्व्हेस्टमेंट कॉल्स नाही आहेत. हे एक सिम्पल म्हणतो ना एक प्रायमरी मार्केटचं एक बेसिक ॲनालिसिस ह्या माध्यमातून आपण करतो आहोत. आता थोडंसं आपण अलॉटमेंटबद्दल बोलूया. यावर्षी 2-3 ज्या चांगल्या गोष्टी झाल्या त्यामधली ही एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता लिस्टिंगचा पिरियड जो एक 7 दिवसांचा होता तो आता 3 दिवसांपर्यंत आलेला आहे. आणि कुठेतरी असं झालं आहे की पाचही एकत्र आल्यामुळे अनेक लोकांना हा प्रश्न पडला आहे की कुठला अप्लाय करायचा. बघा एक लक्षात घ्या साहजिकच आहे टाटा टेक्नॉलॉजीजला सबस्क्रिप्शन मोठं मिळण्याची शक्यता आहे. जर सबस्क्रिप्शन मोठं झालं ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट त्यांनी ठेवली आहे की टाटा मोटर शेअरहोल्डरसाठी एक वेगळा कोटा पण ठेवलेला आहे. त्याची प्रोसेस तुम्हाला ब्रोकरच्या प्लॅटफॉर्मवर गेल्यानंतर किंवा जिथून तुम्ही IPO भरता तिथून तुम्हाला ती अधिक सविस्तररित्या समजू शकेल. पण एक जो फोर्स जो जाणार सबस्क्रिप्शनचा तो साहजिकच आहे टाटा टेक्नॉलॉजीजकडे जाणार आणि इरडाकडे पण जाऊ शकतो कारण स्ट्रॉंग गव्हर्नमेंट कंपनी असल्यामुळे आणि कालपासून तो IPO सुरू झाल्याने ऑलरेडी 2 टाइम्स सबस्क्राईब झाल्यामुळे आहे. माझं इथे एक सजेशन असं राहील ह्या सध्याच्या ह्या पाचही IPOsच्या दरम्यान की जर मोठ्या प्रमाणात ओव्हर सबस्क्राईब एखादा IPO होतो तर एनिवेज बेसिस ऑफ अलॉटमेंट जे असतं म्हणजे जी अलॉटमेंट होते त्यामध्ये तुम्हाला खूप जास्त अलॉट होण्याची शक्यता तर राहत नाही. आणि जेव्हा हायर ओव्हर सबस्क्रिप्शनचं लिमिट जेव्हा किंवा मल्टिपल जेव्हा जास्त असतो तेव्हा ज्यांनी 10-20 भरले त्यांना पण साधं 20 तर नाही भरू शकत कारण 15,000च्या आसपासची जी आता टाटा टेक्नॉलॉजीच्या बाबतीत जर 500 ही जर कट ऑफ प्राईज आली 30चा जो लॉट आपण पकडला तर मॅक्सिमम एक साधारण 13 लॉटच्या आसपास ती आपण भरू शकतो. तर कितीही जरी तुम्ही भरले म्हणजे बिलो 2 लाख जरी आपली इन्व्हेस्टमेंट राहते असं जर आपण पकडलं तर अलॉटमेंट एखाद्या लॉटची होण्याची शक्यता आहे. ह्यावर सोल्युशन हेच असतं की बऱ्याचदा रिटेल इन्व्हेस्टर्स स्वतःच्या नावावर फक्त न भरता
आपल्या फॅमिलीतल्या अधिक काही लोकांच्या नावावर देखील डीमॅट अकाउंट्सवर देखील हे IPO सबस्क्राईब करत असतात आणि यावेळी ह्याचा नक्कीच फायदा होऊ शकेल. दुसरा पॉईंट असा आहे की टाटा टेक्नॉलॉजीजमध्ये एकाच वेळी सगळे म्हणतो ना मल्टिपल लॉट्स अप्लाय करण्याऐवजी बेटर सिच्युएशन ही आहे की तुम्ही इतर ज्या कंपन्या आहेत त्या देखील सबस्क्राईब करू शकता. सो दॅट एक एक्झाम्पल घ्या, 15,000च्या आसपासची जी मिनिमम इन्व्हेस्टमेंट साईज IPOची असते, अराउंड 75,000मध्ये तुम्ही ऑनगोईंग ह्या 5 IPO सबस्क्राईब करू शकता. आणि इथे प्रकार असे, आता जसे जसे सबस्क्रिप्शन नंबर येतील तसं आपल्याला समजेल, पण कुठेतरी असं होतंय की मे बी कदाचित टाटा टेक्नॉलॉजी ओव्हर सबस्क्राईब जरी झाला तर ॲटलिस्ट बाकीचे 4 किंवा 3 IPO सबस्क्राईब होण्याला तरी स्कोप राहू शकतो. तर ही एक स्ट्रॅटेजी ह्या निमित्ताने एक रिटेल इन्व्हेस्टर करू शकतो, असं एक थोडंसं एक बेसिक सजेशन राहील ह्या निमित्ताने. ऑफकोर्स डिसिजन हे तुम्ही फायनान्शियल ॲडवायझर आणि ब्रोकर्स बरोबर कन्सल्ट करूनच घ्यावे. बाकी हे वर्ष IPOसाठी एकदम जोरदार होतं. सेकंडरी मार्केटमध्ये जर तेजी राहिली तर त्याचा कुठेतरी फायदा प्रायमरी इश्युअन्स जे होतात त्यांना मिळत असतो. LIC नंबर जर सोडला तर बघायला गेलं तर 2023मध्ये हायेस्ट नंबर ऑफ IPOज पण आले आणि फंड रेझिंग म्हणजे जे IPO थ्रू जे इश्यूज जे म्हणजे जर पब्लिक इश्यू जे झाले साईज वाईज पण 2023 हे वर्ष एक ऐतिहासिक वर्ष आहे IPOच्या दृष्टीने. आणि पैसा बनवण्याच्या दृष्टीने पण 2023 हे वर्ष खूप आकर्षक ठरलं, हे आता वेगळं सांगायची गरज नाही. बाकी असेच मार्केट रिलेटेड व्हिडिओजसाठी तुम्ही आपल्या चॅनेलवरचे व्हिडिओ स्क्रॉल करू शकता. धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा.